आज आपण सगळेजण आपलं आयुष्य चांगलं किंवा परफेक्ट किंवा सुंदर होण्यासाठी सगळेजण आपण धडपड करत असतो. सकाळपासून नोकरी, व्यवसाय, मुलांना चांगलं शिकवतो, पैसे कमवतो, स्वतःसाठी घर वगैरे घेतो आणि आयुष्यातल्या एक एक टप्प्यात आपण पुढे जात असतो. पण हे सगळं करताना सुद्धा कधीतरी मन खचतं, कधीतरी वाईट वाटतं, कधीतरी आपण काहीच मिळवलं नाही असं वाटतं आणि काही कारण नसताना सुद्धा आपल्याला असं वाटतं की काहीच नाहीये आयुष्यामध्ये किंवा मनात एक अनामिक दुःख निर्माण होतं. तर या सगळ्या गोष्टी कशामुळे होतात आणि या सगळ्या गोष्टींवर कसं मात करता येईल याविषयी आज आपण बोलणार आहे. आणि त्याचा एकमेव सुंदर उपाय म्हणजे दैनिक उपासना. नमस्कार मंडळी, मधुरा दिव्याच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. आजचा हा विषय खूप वेगळा आहे. गेले काही दिवस माझ्या घरात भयंकर प्रॉब्लेम्स चाललेले आहेत आणि माझ्या वडिलांची पण तब्येत चांगली नाहीये. तर पण या सगळ्या काळामध्ये दैनिक उपासनेमुळे मला खूप जास्ती मदत झाली. त्याचे काय फायदे झाले ह्याच्याविषयी तर मी बोलणारच आहे. पण स्पिरिच्युअल हेल्थ म्हणजे काय याविषयी आज आपण बोलणार आहोत. मला असं वाटतं की मी जे 2 व्हिडिओज केले होते, एक तर स्वामी समर्थांचे अनुभव आणि दुसरा म्हणजे हनुमान चालीसा, तर हे 2 व्हिडिओज लोकांना प्रचंड आवडले. आणि मध्ये मी पुण्यात होते त्यावेळेस एका एक्झिबिशनला गेले होते. त्यावेळेस आपले एक सबस्क्रायबर आले आणि त्या बाई मला म्हणाल्या की मॅडम तुम्ही यूट्यूबवर असता, तुम्ही हनुमान चालीसाबद्दल खूप छान माहिती सांगितली आणि मी हनुमान चालीसा म्हणायला लागले. सो त्यावेळेस मला असं वाटलं की मी जी काही देवाचं उपासना करते आणि जे मी व्हिडिओमध्ये खूप प्रामाणिकपणे तुमच्यासमोर मांडते त्याच्याने कित्येक लोकांना फायदा होतोय. मग मी म्हटलं की दैनिक उपासना हा असा विषय आहे ज्याच्याबद्दल जास्ती बोलल्या जात नाही. त्याची गरज काय आहे, त्याच्यातले काही बारकावे काय आहेत, हे सगळे जर का मी तुमच्यासमोर मांडले तर मला खात्री आहे तुमच्यापैकी कित्येक लोकांचं आयुष्य अजून सुंदर होईल. सो आज सर्वात पहिला मुद्दा आपण समजून घेणार आहे की दैनिक उपासना किंवा स्पिरिच्युअल हेल्थ म्हणजे काय. आता मला सांगायचंय की बघा, आता आपल्याला सगळीकडे ना जागरूकता निर्माण झाली आहे. जागरूकता इंटरनेट आहे, सोशल मीडिया आहे, त्याच्यामुळे आपल्याला कळतं की अरे आपलं शारीरिक आरोग्य चांगलं राहायला पाहिजे, मानसिक आरोग्य चांगलं राहायला पाहिजे. मग त्यासाठी आपण डाएट करतो, जिमला जातो. आपल्याला काही एन्झायटी किंवा ताण असेल तर आपण समुपदेशन घेतो किंवा आपण काउन्सिलर्सना भेटतो. सो जिथे जिथे प्रॉब्लेम आहे तिथे तिथे सोल्युशन अवेलेबल आहेत आणि त्या सोल्युशनचा आपण लाभ घेऊन जे काही आपले प्रॉब्लेम्स आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न करतो. पण माझा असा प्रश्न आहे की आत्म्याची जी गरज आहे, आपल्या सोलची जी गरज आहे ती म्हणजे दैनिक उपासना. सो स्पिरिच्युअल हेल्थ, जसं शरीराला अन्न लागतं तसं मनाला आणि आत्म्याला उपासनाची गरज असते. पण बहुधा हे खूप लोकांना माहिती नसतं किंवा थोडंफार आपण देवाचं काहीतरी करतो, आपल्या आपल्या परीने आपण सगळेजण देवाचं करतो. पण ते नियमितपणे करणं, व्यवस्थित करणं, कन्सिस्टंटली करणं ह्याला खूप जास्ती महत्त्व आहे. उपासनेचा बेसिक फायदा असा म्हणजे का करावी उपासना, तर आपल्या प्रत्येकाला ह्याची जाणीव असते की आपल्यापेक्षा कुठली तरी मोठी शक्ती या आयुष्यामध्ये, या निसर्गामध्ये, या ब्रह्मांडामध्ये आहे किंवा एक वैश्विक शक्ती ज्याला म्हणतो किंवा हायर एनर्जी ज्याला म्हणतो, त्या हायर एनर्जीशी जोडलं जाणं, कनेक्टेड राहणं, त्यातनं एक वेगळी ऊर्जा आपल्या आत्म्याला, आपल्या मनाला मिळते. मग आपल्याकडे जे पारंपरिक उपासना पद्धती आहेत, जसं वेगवेगळ्या पद्धती आहेत, त्यात योगासनं जेव्हा आपण करतो किंवा मेडिटेशन आपण जेव्हा करतो तेव्हा कुठले तरी आपण त्या वैश्विक शक्तीशी जोडल्या जातो आणि त्याच्यामुळे आपलं मन शांत होतं, स्ट्रेस कमी होतं. ध्यान धारणा करण्याच्या मागे हाच उद्देश आहे की त्या वैश्विक शक्तीशी आपण जोडल्या जाणं. सो ह्याचा अर्थ असं नाहीये की आपण भरपूर मेडिटेशन करावं किंवा मग खूपच देवाचं करत बसावं, असं अजिबात नाही. पण दैनंदिन जीवनामध्ये त्या एनर्जीशी कनेक्टेड राहणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे काय होतं की एक प्रकारचा जागरूकता, एक माइंडफुलनेस तयार होतो. आपले विचार चांगले आहेत, वाईट आहेत किंवा आपल्याला कुठला स्ट्रेस येतोय का, की आपण उगाचच वाहवत जातोय, या सगळ्या गोष्टींकडे एक अलर्टनेस या उपासनेमुळे डेव्हलप होतो. ह्याच्या डिटेलमध्ये तर आपण पुढे जाऊच या.
पण माझं हेच सांगणं आहे की स्पिरिच्युअल हेल्थवर आपण सगळ्यांनी फोकस केलाच पाहिजे. येणारा काळ आपल्याला माहिती आहे की किती स्ट्रेस वाढला आहे, टेन्शन्स आहेत, आणि अशा वेळी जर का आपली दैनिक उपासनाची पुंजी आपल्याजवळ असेल तर आपण या सगळ्या परिस्थितीला शांतपणे सामोरं जाऊ शकतो. एक आंतरिक शक्ती आपल्यामध्ये निर्माण होते, ज्याच्यामुळे हा जो काही ताण आहे किंवा ज्या अडचणी आहेत त्याला आपण सामोरं खंबीरपणे जाऊ शकतो. जर का आपल्याला शारीरिक काही व्याधी झाली तर लक्षात येतं, मानसिक काही त्रास झाला तर आपल्याला झोप लागत नाही, स्ट्रेस, एन्झायटी वगैरे होते. पण स्पिरिच्युअल हेल्थ किंवा दैनिक उपासनेमध्ये काहीतरी तफावत झाली, प्रॉब्लेम झाला, तर ती खराब झाली हे कसं ओळखायचं? तर सर्वात पहिले म्हणजे एक भयानक रिकामपण मनात तयार होतं, एक वेगळ्याच प्रकारची उदासी मनात निर्माण होते, सगळं असूनही काहीच मिळालं नाही असं वाटतं. दैनंदिन जीवनामध्ये कुठेतरी मनात आपण स्वतःला एकटं समजू लागतो. सगळे असले तरी एक वेगळंच एकटेपण आपल्या मनात येतं. आणि अजून एक त्याचं लक्षण म्हणजे की आपण काहीही मिळालं, कितीही मिळालं तरी असमाधानी राहतो. सतत चिडचिड, नैराश्य, आयुष्यातला सगळा जी काही आशा असते ती निघून गेलेली असते आणि म्हणतो ना फुल डाऊन फेज मध्ये आपण हळूहळू जायला लागतो. ह्याचंच लक्षण आहे की आपली जी स्पिरिच्युअल हेल्थ आहे ती खराब झालेली आहे. जो व्यक्ती स्पिरिच्युअली हेल्दी असतो तो कसा असतो? तो आनंदी असतो, तो प्रेमळ असतो, तो दुसऱ्यांचा विचार करतो, त्याच्या मनात एक वेगळं समाधान असतं, त्याला ना असं कुठल्या गोष्टीची हाव नसते. तुम्ही बघा ना, आता कितीक लोक अशी आहेत ना ज्यांना भेटल्यावर प्रसन्न वाटतं, पॉझिटिव्ह वाटतं. तर पॉझिटिव्ह दृष्टिकोन घेणं फक्त महत्वाचं नसतं, तर त्याच्या जोडीला त्या व्यक्तीची आध्यात्मिक उपासना, त्याची ताकद ही असते आणि त्याच्यामुळे त्या प्रकारचे वाइब्स की आपल्याला येत असतात त्या व्यक्तीमधनं. पण आपण बघताना वेगळंच बघतो, आपण बाह्य रूप बघतो, पण अंतर्मनात जी ताकद असते त्याच्यामुळे तो व्यक्ती एक वेगळ्याच प्रकारचा त्याच्यात आनंद असतो. म्हणजे जॉयफुलनेस ज्याला म्हणतो, तो जॉयफुलनेस खूप असतो. प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीमध्ये तो आनंद शोधत असतो, कृतज्ञतेचा भाव असतो, कोणाबद्दलही राग द्वेष नसतो किंवा सतत भूतकाळात किंवा भविष्य काळात तो व्यक्ती रमत नाही. प्रेझेंट टेन्स मध्ये म्हणजे वर्तमान काळात तो व्यक्ती असतो आणि गो गेटर ॲटिट्यूडनी सगळं काही करत असतो. तर ह्या सगळ्या गोष्टी, पॉझिटिव्ह माइंडसेट एक भाग झाला, पण पॉझिटिव्ह माइंडसेटचा बेस किंवा त्याचा जो मूळ आहे ते म्हणजे दैनिक उपासना. सो दैनिक उपासनेचं महत्व इतकं जास्ती आहे आणि त्याच्यामुळे जर का आपल्याला आपलं व्यक्तिमत्व चांगलं करायचं असेल तर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आपले आहेत, व्हिडिओज माइंडसेटचे आहेत, पण मी तुम्हाला माझं वैयक्तिक मत सांगते. तुम्हाला तुमचं व्यक्तिमत्व प्रसन्न, आनंदी, सकारात्मक करायचं असेल तर दैनिक उपासना ही केलीच पाहिजे. आता फार महत्वाचा भाग, आता आपलं स्त्रियांचं चॅनल आहे बरं का, म्हणून मी महिलांबद्दल सांगते, पण काही बंधू पण आपले चॅनल्स बघतात त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे तसा. पण खास करून स्त्रियांसाठी दैनिक उपासना का महत्वाची आहे तर ना, पूर्ण संसाराच्या या सगळ्या धावपळीत ना आपली शारीरिक आणि मानसिक झीज खूप होते. दुसऱ्यासाठी आपलं कंडिशनिंगच आपल्या समाजातनी असं केलेलं आहे की दुसऱ्यासाठी करायचं, दुसऱ्यासाठी जगायचं, त्याग केला पाहिजे, त्याशिवाय संसार होत नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी ठीक आहेत, पण ह्याच्यामध्ये आपण ना स्वतःला हरवून बसतो आणि कधी आपण नैराश्याकडे जातो किंवा कधी आपण आध्यात्मिकरित्या स्वतःचं खर्चीकरण करून टाकतो हे आपल्या लक्षात येत नाही. सो मला असं वाटतं की स्त्रियांना खूप चॅलेंजेस असतात, आव्हानं असतात डे टू डे लाईफमध्ये. म्हणजे अगदी तुम्ही गृहिणी असू दे किंवा तुम्ही नोकरी करत असू दे, तुम्हाला प्रचंड चॅलेंजेसना सामोरं आपल्याला जावं लागतं. सो ह्याच्यामुळे जर का आपल्याकडे दैनिक उपासनेचं बळ असेल तर आपण अधिक चांगल्या पद्धतीने या सगळ्या गोष्टीला सामोरं जाऊ शकतो. आता खूप जणांचं असं म्हणणं असतं की मधुराताई वेळच मिळत नाही, मन लागत नाही, अस्वस्थ वाटतं. पण मला सांगायचं असं आहे की कुठलीही चांगली गोष्ट जेव्हा आपण आत्मसात करायला जातो किंवा सुरुवात करायला जातो तेव्हा एक रेझिस्टन्स आपल्या मनातनं येतो. समजा आपण डाएट करायला लागलो तर ऑटोमॅटिकली आपल्याला वाटतं अरे आज गुलाबजाम खाऊ, आज चाट खाऊ. काय होतं असं तर सबकॉन्शियस माइंड मधनं रेझिस्टन्स तयार होतो.
चांगल्या गोष्टी एकदम आत्मसात आपलं शरीर आणि मन पटकन करत नाही, कारण अनेक जन्मांचे संस्कार आपल्या अंतर्मनावर असतात. मग हा तर एक सखोल विषय झाला, पण मला एक सांगायचंय की रेझिस्टन्सला कॉम्बॅट करणं, त्याला प्रतिकार करणं हे बुद्धीचं काम असतं. सो बुद्धी तल्लख ठेवायची आणि आपलं मनाचा पूर्ण हे ठेवायचा, पूर्ण फोर्स आपल्या मनाने लावायचा, मनाचा निश्चय चांगला करायचा की मी हे करणारच आहे. मग यावेळेस ना मोटिवेशन काम करत नाही, ह्यावेळेस शिस्त, डिसिप्लिन ही खूप जास्ती महत्वाची आहे. मी तर म्हणते मोटिवेशनचा फुगा कधी पण फुटू शकतो, पण ज्या व्यक्तीला डिसिप्लिन आहे, ज्याला त्या गोष्टीचं महत्व कळलेलं आहे, तो ना अजिबात अशा गोष्टींच्या आहारी जात नाही आणि थोडा वेळ का होईना तो उपासनेला बसतो. मग आता उपासना करणं म्हणजे नेमकं काय? तर दिवसभर देवासमोर बसायचं का, भरपूर पोथ्या वाचायच्या का, की कंटिन्युअस जपच करत राहायचा? तर असं काही नाहीये. उपासना कुठल्या पद्धतीची करायची हे आपण आपल्या सोयीने ठरवायचं असतं. मग तुम्ही एक 10 मिनिटं संध्याकाळी शुभंकरोती म्हणता तेव्हा देवासमोर शांत बसा, किंवा तुम्ही सकाळी लवकर उठत असाल तर तेव्हा, किंवा रात्री झोपायच्या आधी मेडिटेशन तुम्ही करू शकता, एखादी पोथी तुम्ही वाचू शकता, किंवा हनुमान चालिसा म्हणू शकता, नामस्मरण करू शकता. मग आता हे कसं आहे, हे वेगळे प्रकार आहेत, त्यातले कुठल्या तरी प्रकाराचा ना एक सेट बनवायचा. म्हणजे मी 10 मिनिटं मेडिटेशन करणार, मी 5 मिनिटं देवासमोर बसणार आणि मी 5 मिनिटं हनुमान चालिसा म्हणणार, किंवा कसंही तुम्ही कॉम्बिनेशन करून एक 20 मिनिटं तरी तुम्ही त्या परम शक्तीशी जोडल्या गेलात पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही हे स्टार्टिंगला सुरुवातीला करायला लागाल तेव्हा खूप विरोध होईल, आतनं वेगळे विचार येतील, पण त्यांनी ना आपण डिस्टर्ब व्हायचं नाही, आपण ते करायचं. म्हणजे मी तुम्हाला सांगते की मी हनुमान चालिसा जेव्हा म्हणायला लागले सुरुवातीला, तर मला इतकी झोप यायची, मला जांभळ्याच यायच्या, आणि मी कसं हनुमान चालिसा, सगळे घरातले हसायचे, काय म्हणतेस तू जांभळ्या देत. सो हा विरोध होतो. सो जेव्हा मी 2 वेळा 3 वेळा असं कंटिन्युअस 2-1 वर्ष म्हणायला लागले, तर आता तो त्रास कमी झालेला आहे. सो आपण हे करत राहायला पाहिजे. विरोध हा होणारच आहे आणि तुमच्या लक्षात येईल, डोळ्यातनं पाणी येईल, किंवा नकोसं वाटेल, किंवा कुठले तरी नेगेटिव्ह विचार एकदम उफाळून येतील, मागचं काहीतरी आठवेल. म्हणजे एखादा अशुद्ध पाण्याने भरलेला घडा आहे आणि त्यात तुम्ही शुद्ध पाणी जेव्हा टाकता तेव्हा सगळं जे अशुद्ध पाणी आहे ते बाहेर येतं. सो अशाच प्रकारे जेव्हा उपासनेची ताकद तुमच्या मनामध्ये जायला लागते, त्यावेळी सगळं जे नेगेटिव्ह आहे ना ते बाहेर यायला लागतं. तर त्याला घाबरायचं नाही, त्याचा त्रास करून घ्यायचा नाही. इट्स अ पार्ट ऑफ द प्रोसेस. सो हे होत राहणार आहे, पण आपण जर का निष्ठेने, सातत्याने हे करत राहिलो तर त्याचा फायदा आपल्याला नक्कीच होणार आहे. सो उपासना कुठल्या पद्धतीची करायची, किती वेळ करायची, हा तुमचा प्रश्न आहे. मग तुम्ही रामरक्षा म्हणा, हनुमान चालिसा म्हणा, तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही करा, पण ती वेळ फक्त देवाची किंवा त्या परमशक्तीची आणि तुमची असायला पाहिजे. त्याच्यात कुठलाही डिस्टर्बन्स येता कामा नाही. सर्वात महत्वाचा मुद्दा, आपण सगळे ना स्वार्थी असतो. ह्याचा फायदा नेमका काय होतो? फायदा पटला मनाला की आपण लगेच ते करायला लागतो. तर सर्वात पहिला फायदा म्हणजे तुमचं मन शांत होतं. मन शांत होणं खूप महत्वाचं आहे. इतके सारे प्रचंड विचार आपल्या मनात येत असतात. ते विचारांना कुठेतरी काय म्हणतो ना, लगाम ही लागलीच पाहिजे. कारण तुमच्या विचारांनी तुम्ही आयदर खूप काही अचीव करू शकता किंवा आहे ते पण घालवू शकता. सो विचारांना दिशा मिळणं, त्यांना एखादी लगाम घालणं, हा एक काम, आणि हे ऑटोमॅटिकली होतं, त्याला काही तुम्हाला वेगळं करावं लागत नाही. उपासनेच्या ताकदीमुळे हे ऑटोमॅटिकली होतं आणि तुमचं मन शांत होतं. दुसरी गोष्ट म्हणजे मन शांत झाल्यामुळे झोप चांगली लागते. कित्येक अशा मैत्रिणी आहेत, कित्येक लोक आहेत समाजामध्ये की ज्यांना झोपच लागत नाही, रात्रभर जागे असतात. मग सकाळी ऍसिडिटी होते, चिडचिड होते, एफिशियन्सी कमी होते, ऑफिसमध्ये कामामध्ये लक्ष लागत नाही. तर जर का मनच शांत नाहीये तर झोप लागू शकत नाही. मग जेव्हा तुम्ही उपासनेला लागता तेव्हा हळूहळू मन शांत होतं आणि त्याचाच भाग म्हणजे की झोप सुद्धा शांत लागायला लागते. तिसरी गोष्ट म्हणजे डिसिजन मेकिंग पॉवर वाढते. आता बघा,
अध्यात्म म्हटलं ना की लोकांना असं वाटतं की काहीतरी जप प्रार्थना आणि सगळं असं कॉम्प्लिकेटेड असतं, पण मी ना इतके वर्ष या उपासनेमध्ये आहे त्याच्यामुळे मी स्वतः अॅनलाइज केलेलं आहे की काय बदललं माझ्यामध्ये. इतके वर्षांची जी काही उपासना आहे त्यातनं काय बदललं, तर सर्वात पहिले म्हणजे माझे डिसिजन मेकिंगची ॲबिलिटी वाढली. कुठलाही निर्णय कितीही क्रुशल असू दे, कितीही तो सेन्सिटिव्ह असू दे, तर आपण तो निर्णय घेऊ शकतो. तर ही निर्णय घेण्याची जी क्षमता आहे ती उपासनेमुळे वाढते. तिसरी गोष्ट, खूप जण विचारतात की तुझ्यामध्ये एवढा कॉन्फिडन्स आत्मविश्वास कसा काय आहे. तर ठीक आहे, बाकीच्या सगळ्या गोष्टी ज्या मी तुम्हाला व्हिडिओज मध्ये सांगते की ड्रेसिंग चांगलं करा, तुमचा माइंडसेट चांगलं करा, तो तर आहेच भाग, पण बेसिक त्याची गोष्ट आहे की उपासनामुळे एक वेगळाच आत्मविश्वास तुमच्यामध्ये येतो. एक कुठली तरी अदृश्य शक्ती माझ्या पाठीशी आहे. मी तर स्वामी भक्त आहे, त्याच्यामुळे तुम्हाला जे स्वामी भक्त आहेत त्यांना माहिती असतं की स्वामी पाठीशी आहेत. हा जो एक विचार असतो ना, ह्यानीच आपण ऑटोमॅटिकली कॉन्फिडंट राहतो. आपण एकटे नाही आहोत. एक कुठली तरी परम शक्ती आपलं सतत रक्षण करते. ही जी जाणीव असते ना, ह्यानी तुमचा आत्मविश्वास खरं तर वाढतो. आणि ह्या सगळ्या गोष्टी मी किती जरी तळमळीने सांगितल्या तरी जेव्हा तुम्ही जे ते कराल, ते अनुभवाल, तेव्हाच तुम्हाला वाटेल की अरे मधुराताईंनी काहीतरी व्हॅलिड पॉइंट सांगितलेला आहे. म्हणजे मी उदाहरण नेहमी देते की साखर गोड आहे सांगण्यात काही पॉइंट नाही, तुम्ही खाऊन बघा मग तुम्हाला त्याचा गोडवा कळेल. तसंच या उपासनेचं आहे. तुम्ही जेवढं कराल, जेवढं ती नित्य नियमाने ती सिस्टीम बसवाल, ती कन्सिस्टंटली कराल, तेवढे हळूहळू चेंजेस आणि त्याचे फायदे तुम्हाला दिसायला लागतील, अनुभवायला लागेल तुम्ही की काय काय होतं नेमकी. आणि मला सर्वात मोठा जो फायदा झालेला आहे ना या उपासनेचा, तो म्हणजे ना नेगेटिव्ह लोक माझ्या आयुष्यातनं निघून गेली. म्हणजे मला हा खूप मोठा प्रॉब्लेम होता बरं का. म्हणजे ना नकारात्मक लोक ना कधी कधी येतात आपल्या जवळ, उगाचच आपल्याला डिस्टर्ब करतात, आपल्याला त्रास देतात. पण जशी जशी तुमची उपासना वाढते ना, तो एक पॉझिटिव्ह ऑरा तुमच्या सोलच्या तुमच्या बॉडीच्या भोवती, तुमच्या सोलमध्ये डेव्हलप होतो, तो विकसित होतो. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की नकारात्मक अनुभव, नकारात्मक लोक ही सगळे तुमच्यापासून लांब जातात, कारण त्यांना त्या उपासनेची ताकदच सहन होत नसते. आपल्याला वाटतं आपण तर काय एवढंच करतो देवाचं, पण ते भक्तिभावाने करणं, प्रेमाने करणं, निष्ठेने जर का आपण केलं तर त्याची जी ताकद आहे ना, ती इतकी जास्ती अदृश्य ताकद वाढते की नकारात्मक लोक जे आपल्याला मानसिक आपलं खर्चीकरण करतात, त्रास देतात, ती आयुष्यातनं निघून जातात. हा तर खूप मोठा फायदा मी म्हणते उपासनेचा आहे. आता हा मुद्दा मी आधी पण सांगितलेला आहे की आजारांशी लढण्याची ताकद वाढते. आणि मी तर म्हणते की जनरली ना आजारपण कमीच होतात. मी हनुमान चालिसामध्ये पण हा मुद्दा घेतलेला आहे की हनुमान चालिसा म्हणायच्या आधी माझा एवढा मोठा औषधांचा बॉक्स होता, ही गोळी ती गोळी, ठीक आहे आता थायरॉइड आहे, बीपी आहे, त्याला आपण काही करू शकत नाही, पण ते सुद्धा उपासनेमुळे नॉर्मलला राहतं. काय असतं ना, हे सगळे रोग सायकोसोमॅटिक आहेत, विचारांमुळे, स्ट्रेसमुळे झालेले असतात. पण जेव्हा आपण उपासनेला लागतो तर मुळावरच घाला होतो. सो मूळ चांगलं झालं की झाड हे चांगलं फळतं, निरोगी राहतं. त्याचप्रमाणे आपली जेव्हा आध्यात्मिक ताकद वाढते, आपली आत्म्याची ताकद वाढते, मनाची ताकद वाढते, तेव्हा ऑटोमॅटिकली ना सर्दी, खोकला, हे छोटे छोटे जे आजार आहेत ना ते दूर पळायला लागतात. आणि स्पिरिच्युअल हेल्थचं जे मॅनिफेस्टेशन आहे ते फिजिकल हेल्थ मध्ये होतं की फिजिकल हेल्थ, शारीरिक आरोग्य, मानसिक आरोग्य आपलं चांगलं राहायला लागतं. हे खूप लोकांनी अनुभवलेलं आहे. कित्येक लोक मला व्हिडिओवर पण हे कमेंट करून सांगतीलच. आणि तुम्हाला अशी अनुभूती आली असेल तर ती नक्की शेअर करा. सो ज्यांना ही व्हिडिओ जातील ना ते लोक कमेंट्स वाचतात. सो तुम्ही जर का असे चांगले तुमचे अनुभव त्याच्यात लिहिले तर लोकांना उपासना करायला अजून प्रेरणा मिळेल असं मला वाटतं. आणि हा मुद्दा घ्यायचा एक मेन कारण म्हणजे मी बरेचदा सांगितलं ना, माझ्या वडिलांची तब्येत अजूनही बरी नाहीये. आज पण ते हॉस्पिटलमध्ये आहेत. सिरियस काही नाहीये, पण काही गोष्टी आहेत की ज्याच्याकडे लक्ष द्यावं लागणार. आणि साहजिकच आहे ना, मी इकडे आहे, माझी बहीण अमेरिकेत आहे, इतकं आम्हाला टेन्शन असतं. मी पटकन उठते, मुंबईला जाते, परत येते, ह्या सगळ्या गोष्टीचा ना कुठेतरी मनावर ताण येतो. पण एवढं सगळं असताना सुद्धा
कधीही मन खचत नाही, रडायला येत नाही, निराशा येत नाही. आम्ही दोघी त्या दिवशी फोनवर बोलत होतो, तर मला माझी बहीण म्हणाली की ताई, एवढे प्रेशर्स आहेत आपल्यावर पण आपण खचत नाही. ह्याचं कारणच मूळ आहे की आपली उपासना. आणि उपासना करत असल्यामुळे आपण हे शांतपणे ह्याला सामोरं जाऊ शकतो, योग्य ते निर्णय घेऊ शकतो. सो ही ताकद काय असते हे टेस्टिंग टाइम्स मध्ये कळतं. म्हणजे रोज जेव्हा तुम्ही करता तेव्हा थोडाफार फरक दिसतो, पण जेव्हा एखादी प्रतिकूल परिस्थिती तुमच्या समोर निर्माण होते आणि त्यावेळेस तुमचा जो रिस्पॉन्स बदलतो, हे त्यावेळेस तुम्हाला रिअलाइज होतं किंवा त्यावेळेस तुम्हाला त्याची जाणीव होते की अरे मी घाबरत नाहीये, अरे मी खचत नाहीये, थोडंसं वाईट वाटतंय पण मी ओव्हरकम करू शकते किंवा ह्याला पुढे जाऊ शकते. सो ही ताकद जी आहे ना, ही ताकद त्यावेळेस म्हणजे ना लॉटरी सारखी तुमच्या समोर येते आणि सगळ्यातनं तुमची नैया पार करते. काही जणांचे प्रश्न असतात की अगं मधुराताई, खरंच एवढं करायची गरज आहे का, उपासना गरजेची आहे का? तर मी म्हणते येस, बिग येस, हो. उपासना आत्ताच्या काळात खूप जास्ती गरजेची आहे. एक 10-15 वर्षापूर्वी मी म्हटलं असतं की ठीक आहे, केलं तर केलं, नाही केलं एवढा फरक पडत नव्हता. पण आता ना आपण सगळेजण एकटे झालेलो आहोत. आपले आपले विचार, आपल्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. समाजाची स्थिती बदलते आहे, समाजामध्ये नकारात्मकता वाढते आहे. आपण किती जरी पॉझिटिव्ह राहायचा प्रयत्न केला तर आपल्या अवतीभोवतीचे लोक निराशावादी असतात, नकारात्मक असतात. मग अशा वेळेस आपली एनर्जी ड्रेन होते. आपण किती जरी चांगल्या ह्यानी राहायचं ठरवलं तरी त्या नकारात्मक ऊर्जा इतकी जास्ती पॉवरफुल असते की ते आपल्याला ड्रेन करून टाकते. मग जर का आपण दैनंदिन उपासना करत राहिलो तर मोबाईलची बॅटरी कशी चार्ज होते तसं आपली बॅटरी चार्ज होत राहते. जरी नकारात्मकता असली तरी आपण त्या दिवसाला छानपैकी सामोरं जाऊ शकतो. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की ही काळाची गरज आहे की आपण सगळ्यांनी ही दैनिक उपासना करावी. किती करावी, कशी करावी हा तुमचा विचार असायला पाहिजे. सकाळी करायची, दुपारी करायची, कधी वेळ असेल, किती वेळ करायची. आता सर्वात चांगला उपाय असतो की नामस्मरण करणं. आता बरेचदा काय होतं की नामस्मरण ही कलियुगातली साधना आहे सगळं म्हणतात, पण नामजप जेवढा होतो तेवढा, तर माझा तरी असं असतं की मी रात्री बसून व्यवस्थित करते आणि दिवसभरात जसं मला वाटेल तसं, जमेल तसं मी करत राहते. सो आपण कुठल्या पद्धतीने ते करायचंय हे आपण ठरवायला पाहिजे. ज्या देवावर आपली श्रद्धा आहे त्याचं करायचं. म्हणजे आता स्वामी तर सांगतात की तुमच्या कुलदेवीचं आधी करा आणि मग माझ्याकडे या. हे अगदी स्वामींचं वाक्यच आहे. सो आपली जी कुलदेवी आहे त्या कुलदेवीचं नामस्मरण करणं, तिला प्रार्थना करणं, तिच्याकडनं एक सुरक्षा कवच मागणं हे खूप महत्वाचं आहे. सुरक्षा कवच खूप महत्वाचं, जसं रामरक्षा आहे, हनुमान चालीसा आहे, भीमरूपी स्तोत्र आहे, हे बरेचसे वेगळे आहेत. तर ह्यानी काय होतं तर जी काही नकारात्मक ऊर्जा आपल्या अवतीभवती असते अदृश्य स्वरूपात, त्याच्यापासून आपलं रक्षण होतं. आणि नकारात्मक ऊर्जा जशी सकारात्मक ऊर्जा ताकदवान आहे तितकीच ताकदवान नकारात्मक ऊर्जा पण असते. मग त्याच्यामुळे तुम्ही आजारी पडू शकता. मग काही लोक म्हणतात आम्हाला दृष्टच लागते, आम्हाला अचानकच आजारपण येतं, मग काहीतरी असं विचित्र घडतं. तर ह्या सगळ्या गोष्टी कॉमन आहेत, ह्या होत राहतात. पण त्याच्यासाठी खचून न जाता उपासनेची ताकद वाढवणं हाच त्यातला एकदम बेस्ट सोल्युशन आहे असं मला वाटतं. मैत्रिणींनो, मला असं वाटतं की माझी अशी कळकळीची नम्र विनंती आहे की तुम्ही उपासनेला रविवारी, सोमवारी, उद्या, परवा असं कुठलाही मुहूर्त बघू नका. आज तुम्हाला विषय कळलेला आहे, मनाचा निश्चय करा आणि थोडीशीच का सुरुवात आजपासूनच करा. मग ती एखादी प्रार्थना असू शकते, देवासमोर बसणं असू शकतं, पोथी वाचणं असू शकतं, जे काही असेल ते आज निश्चय करा आणि आत्ता सुरुवात. सो मला असं वाटतं की तो म्हणजे उद्या करू, परवा करू असं कुठला मुहूर्त पाहायची गरज नाहीये. तुम्ही देवाला प्रार्थना करून तुमच्या उपासनेला सुरुवात करू शकता. आणि मला असं वाटतं जेवढे आपण उपासना करू तेवढंच आपलं आयुष्य जास्ती सुंदर आणि आनंदीरित्या आपण घालवू शकतो. आणि एक माणूस म्हणून आपण खूप जास्ती समृद्ध होतो असं मला वाटतं. आणि चांगले विचार आपल्यामध्ये यायला लागतात, चांगली लोक आपल्या आयुष्यात येतात,
चांगले चांगले अनुभव आपल्याला यायला लागतात. सो मला असं वाटतं की एवढे सगळे जर का फायदे होत असतील तर उपासना करायला हायघाई करायला नको. सो मी आशा करते मैत्रिणींनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर तो सगळ्यांना घरातल्यांना शेअर करा, लाईक करा आणि ऑफकोर्स तुमचे काही चांगले अनुभव असतील तर ते सुद्धा अगदी मांडा कमेंट सेक्शन मध्ये. दुसऱ्यांना त्यातनं प्रेरणा मिळेल. लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासकट. टिल देन स्टे हॅपी, स्टे मोटिवेटेड. नमस्कार.